सुरतला गेले, सुरतला समजू शकतो तुम्ही ढोकळा खायला गेले, पण गुवाहाटीला तुम्ही काय खाल्लेले? तुम्ही गूळ खायला गेले होते नालायकांनो. खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून देखील आता शिवसैनिक हे शिवाजी पार्कवर दाखल झालेले असून आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. दादा काय सांगाल, किती वर्षापासून? मी 74 पासून, ज्यावेळी शिवसेना काय ते मला माहीत नसल्यापासून मी शिवसेनेमध्ये आहे. कधी इकडे तिकडे गेलो नाही. मला बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला की दुसऱ्या पक्षात येण्यासाठी, पण मी बाबा गेलो नाही. कुठच्या पक्षात मी जाणार नाही. मी याच पक्षातच राहणार. 74 पासून मी 75 मला शिवसेनेने एअरपोर्टला कामाला लावल्यापासून आम्ही शिवसेनेमध्ये आहोत. माझा पुरी फॅमिली माझी शिवसेनेमध्ये, कुठे आम्ही गेलेलो नाही आहोत. काय वाटतं आज राजसाहेब ठाकरे येतील का मंचावर? हो येतील, आणि यायलाच हवंय. ही काळाची गरज आहे. मराठी माणसांना जर स्वाभिमानाने या मुंबईमध्ये जगायचं असेल आणि तुमचं अस्तित्व तुम्हाला टिकवायचं असेल, राज उद्धव एकत्र यायला हवी. त्यावेळी पण प्रयत्न केले होते, पण काही कारणास्तव ते झाले नाही. पण आता ते 100% होणार आणि मराठी माणसांनी त्यासाठी जागृत राहायलाच हवं होतं. तर तुमचं अस्तित्व आणि तुमचा स्वाभिमान जिवंत राहणार. स्वाभिमानाशिवाय काही होऊ शकत नाही. आज नोकऱ्यालाही सगळ्या कंपन्या सगळ्या गुजरातला गेलेल्या आहेत, आणि आहेत त्या पण गुजरातला. जर ते वाचवायचं असेल तर दोन्ही भावंड ही एकत्र यायला हवी. हे राम लक्ष्मण दोघे एकत्र यायलाच हवे, तर तुमचं अस्तित्व टिकेल, नाही तर अस्तित्व संपेल, गुजराती होईल. हे अस्तित्व संपेल आणि संपूर्ण जे त्यावेळी या महाराष्ट्राची मुंबई ही महाराष्ट्र मिळण्यासाठी त्यावेळी आमच्या नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेलं आहे, ते संपूर्ण बलिदान नष्ट होईल एवढे तुम्हाला मी सांगतो. अरे 1966 काळ होता. फक्त आणि फक्त काँग्रेस आले जिवंत होते. बाळासाहेब हिंदुत्व राखण्यासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. त्या दिवसापासून एक एक पायऱ्या चढत चढत शिवसेनेचे आमदार खासदार किती नगर शिवसेनेने दिलेत. आणि हे नराधम कालचे शिवसेनेच्या 2024 मध्ये 14 मध्ये यांचं राज्य आलं बीजेपीचं. त्यावेळी हे जे गद्दार आता ते गद्दार आहे, खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरत होते. का फिरत होते? म्हणजे आमच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, आम्हाला फंड भेटत नाही. दर 2 दिवसात ते उद्धव ठाकरे येऊन सांगायचे आमच्यावर अन्याय होतो. तुम्हाला जे पेपर वाटतात त्यांना सगळ्यांना माहिती असेल की हे काय चालले. नंतर अचानक गद्दारांच्या मुळामध्ये विडी घुसवली, विडी, आणि त्या विडीचा दूर यांच्या नाकात तोंडात गेला. यांना आठवलं गद्दाराने पैसा कमावला, भ्रष्टाचाराने पैसा कमवला, आणि हे झाले. आणि म्हणता आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक. वारे वा, बाळासाहेब शिवसैनिक गेले तुम्ही. ह्याला सुरतला गेले, सुरतला समजू शकतो तुम्ही ढोकळा खायला गेले, पण गुवाहाटीला तुम्ही काय खाल्लेले? तुम्ही गूळ खायला गेले होते नालायकांनो. शिवसेनेची स्थापना, अरे आम्ही मार खाल्ले आहे, संघटनेची मार खाल्ली अशी शिवसेना नाही झाली आहे. लालबागच्या ठिकाणी जाऊन बघा, कित्येक सैनिक असेल, लग्न नाही, कार्यक्रम सगळ्यातून बेचिराग झाले, पण हा पक्ष जगवला. बाळासाहेबांनी त्यावेळी अतोनात खांदपेचा सण केला, शिवसेना स्थापन केली. या नराधमाने त्या पक्षाची वाटात केली स्वार्थासाठी. हे कोणा जनतेसाठी नाही गेले, हे जनतेसाठी गेले नाही. हे गद्दार का झाले? याने धन अपार पैसा कमवला, आणि त्या पैसा वाचवण्यासाठी हे नालायक ना, हे नालायक आपलं अस्तित्व टिकवण्यात म्हणजे काही नाही. त्या कामाख्या देवीला पण याने बसवले. ती कामाख्या देवीचं महत्व मोठं आहे की ते जर सत्य असेल तर ते वरती चढत आणा, आणि ते असत्य असेल, हे असत्य आहेत. यांची रांगोळी होणार काही राहणार नाही. माझ्या कारकिर्दीमध्ये मी बघितले कित्येक शिवसैनिक मोठे झाले आणि शिवसेना सोडून गेलेले आहेत. भाई शिंगाळे मोठा होता, शिवसेनेचा उद्वार. त्याच्यानंतर आपले ठाण्याचे मोठमोठे पुढारी गेले, पण त्यांच्याकडे काही राहिले नाही, नष्ट झाले. तुम्ही नाव लौकिक सगळं तसेच एक गद्दार, काही नाही राहणार यांच्याकडे. जे जे कमवले ना ते नष्ट होणार, आणि शिवसेनेला नाव पडलं झालं, आणि शिवसेना आतापासून हे दोन्ही भाऊ एकत्र येणार, आणि ही शिवसेना अटके पार त्यावेळी मराठ्यांनी अटके पार झेंडा घेऊन गेलाय, तसे अटके पार झेंडा घेऊन जाणार एवढं मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर शिवसैनिक किती आक्रमक झालेले असून एक आक्रमकपणे शिंदे सेनेच्या शिवसेनेविरुद्ध भूमिका मांडताना आपल्याला दिसत आहेत. कॅमेरामॅन नंदीप बच्चावसह मी राहुल वाघ, थेट शिवाजी पार्कहून लोकशिवायसाठी.